नमस्कार, मी श्वेता पवार. सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पद्मविभूषण महानायक डॉक्टर अमिताभ बच्चन सेवाभावी संस्थेच्या वतीने पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय कन्ना चौक येथे शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी महानायक दिनदर्शिका 2024 चे प्रकाशन व चाहत्यांना मोफत दिनदर्शिका वाटप कार्यक्रम आयोजित केले होते. हा कार्यक्रम संध्याकाळी 7 वाजता श्री मार्कंडेय महामुनी प्रतिमेची पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. महानायक दिनदर्शिका प्रकाशन ज्येष्ठ कवी श्री देवेंद्र औटी व सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी महानायक चाहत्यांना मोफत दिनदर्शिका वाटप करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ कवी देवेंद्र औटी यांनी आपले मनोगतमध्ये सर्वसाधारण माणूस, त्याचं सुखदुःख व एकूणच जीवन रुपेरी पडद्यावरून विविध भूमिकांमधून समाजासमोर मांडत त्याला नायकाचा सन्मान अमिताभ बच्चन यांनी दिला. त्यामुळे ते एकमेव जगप्रसिद्ध महानायक ठरले. महानायकाचा जीवन प्रवास काव्यात्मकतेने मांडणी करीत रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली. तुम्ही तयार करा असं म्हणणारे अनेक लोक होते. मी एका माणसाकडून ते तयार करून येण्यापेक्षा माझं 100 माणसं जाते, माझं 100 माणसं महानायक पत्र जाते. म्हणून ते काम मी केलेलं नाहीये. ते केलं नसता करणारेच माझं 16 वर्ष आज या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर महानायक दिनदर्शिका टिकले. तुमचं सगळ्यांचं सहकार्य, तुमचं सगळ्यांचं प्रेम, मी काम करत गेलो, तुमचं प्रेम सहकार्य मला मिळत गेलं म्हणून मी सगळं करत आहे. एका फोनवर आज आमचं या ठिकाणी आमचे परममित्र प्रसाद राजेसाहेब या ठिकाणी आलेले, त्यांच्या वाणीमध्ये मी सरस्वती आहे. एवढं मोठं माणूस या ठिकाणी फक्त मी काय बोललो नाही, मेसेज टाकलो, त्या प्रेमासाठी त्यांनी या ठिकाणी आले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन पुण्याहून आलेले ज्येष्ठ फिल्मी गायक प्रशांत राजे यांनी केले व आभार मानले.